या वर्षीच्या बजेटमध्ये शेतीला नेमकं काय मिळालं हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। आपल्यासोबत कृषी अभ्यासक आणि शेतकरी नेते विजय जावंदिया सर आहे। सर, काय सांगाल, बजेट सादर करण्यात आले, शेतीला नेमकं काय मिळालं? मला असं वाटतंय की फार निराशा झालेली आहे। आपण 2019च्या निवडणुकीपूर्वीचं बजेट आणि आत्ता हे 2024च्या निवडणुकीचं पूर्वीचं बजेट असं समजूया। ते अंतरिम होतं, हेही अंतरिम होतं। पण त्या बजेटमध्ये 6,000 रुपये PM किसान सन्मान निधीची घोषणा झाली होती। इतकंच नाही तर ते पोस्ट डेटेड प्री डेटेड लागू झाली होती। आता अशी आशा होती की तेव्हा 6,000 रुपये दिले 5 वर्षापूर्वी। आता जे काही खर्च वाढलेले आहेत, रुपयाची किंमत जी कमी झालेली आहे, तर या बजेटमध्ये ते कमीत कमी 9,000 रुपये होतील। आणि मोदी सरकारचेच जे इकॉनॉमिकल ॲडवायझर होते सुब्रमण्यम, ते आता IMFमध्ये गेलेले आहेत, त्यांनीसुद्धा परवा असं म्हटलेलं आहे त्यांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये की 9,000 रुपये करायला पाहिजे। आज जर ते 9,000 रुपये केले तर ते 2019चे 6,000 रुपयाच्या बरोबरीचे होतील, तेवढीच क्रश करेल। पण ते काही दिलेलं नाही आहे। शहरी मध्यम वर्गाला आशा होती की इन्कम टॅक्समध्ये काही सवलती मिळतील, ते काही नाही आहे। आम्हाला शेतकऱ्यांना अशी भीती दाखवल्या गेली होती की शेतीवर इन्कम टॅक्स लावू, आणि मी असा म्हणणारा माणूस आहे की इन्कम टॅक्स लावा। मोदींच्या आधी जेव्हा VP सिंग सरकारमध्ये होते आणि मधु दंडवते हे अर्थमंत्री होते, तेव्हापासून आम्ही शेतीवर इन्कम टॅक्स लावा ही मागणी करतो आहे। त्याचं कारणच आहे की इन्कम टॅक्स लावला म्हणजे मग शेतीतलं इन्कम कसं काढायचं याची मोडस ऑपरेंडी सरकारला जाहीर करावी लागेल। मग ती आली असती तर आम्हाला कळलं असतं ना की आमच्या शेतीत इन्कम आहे की नाही आहे ते। दुसरं, काळ्या पैशाने जी हिरवी शेती होते आहे तिचा रंग निघालेला असता, तर म्हणून आम्ही ते, पण ती सुद्धा नाही आहे। या बजेटमध्ये काय दिलेलं आणि कोणाला काय दिलं समजत नाही। मला आता स्पष्टपणे असं वाटतं आहे की मागच्या वेळेस का दिलं, तर मागच्या वेळेस 4 राज्यात निवडणुका हरले होते, यावेळेस 4ही राज्यात हे जवळपास जिंकलेले आहेत। आणि त्याच्यामुळे यांना आता असं वाटतं आहे की राम जन्मभूमीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आता आपण निवडणूक जिंकणारच आहोत, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना शेतमजुरांना काही देण्याची गरज नाही आहे। आणि गेल्या 10 वर्षाचा जर अनुभव पाहिला तर या बजेटमध्ये असं म्हटलेलं आहे पुन्हा की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवलं, आम्ही MSP वाढवून दिली। पण मग MSP किती वाढवून दिली याचं उत्तर का देत नाही? आणि या बजेटमध्ये अजून एक असं म्हटलेलं आहे निर्मला सीतारामनजींनी, चांगली गोष्ट आहे ती, की आम्ही 2014मध्ये सत्तेत आलो तेव्हा काय परिस्थिती होती आणि आज 2024मध्ये काय परिस्थिती आहे याच्यावर आम्ही एक व्हाईट पेपर प्रकाशित करणार आहोत। आणि आम्ही किती चांगली इकॉनॉमी इम्प्रूव्ह केली, चांगली गोष्ट आहे, आपण स्वागत करू याचं। तब आणि अब असा शब्द वापरलेला आहे त्यांनी की तब क्या स्थिती थी और अब क्या स्थिती है। मग मी ही मागणी करतो आता की 2014मध्ये जेव्हा तुम्ही सत्तेत आलात तर मग 2004 ते 2014 मनमोहन सिंगांनी किती भाव वाढवले MSPचे, आणि 2014 ते 2024 तुम्ही किती भाव वाढवले? माझी माहिती अशी आहे की मनमोहन सिंगांनी वाढवलेले भाव जास्त होते आणि यांच्या काळात तेवढे काही भाव वाढवले गेलेले नाहीत। उत्पन्न दुप्पट करणार, कसं करणार उत्पन्न दुप्पट? 2 वर्षापूर्वी 1 लाख रुपये खंडी रुईचा भाव होता, तो आज 55,000 रुपयावर आलेला आहे। मग या परिस्थितीमध्ये उत्पन्न दुप्पट कसं होणार? उलट अर्धसुद्धा झालेलं नाही आहे। मी एक हिशोब सांगतो, 3 कोटी गाठी आपल्याकडे 3 कोटी गाठी पिकतात, म्हणजे 1.5 कोटी खंडी। 1 लाख रुपये खंडीच्या हिशोबाने 1.5 लाख कोटीचा कापूस पिकतो दरवर्षी। आता यावेळेस तेच भाव जर 1 लाख रुपये खंडीवरनं 50-55 हजार म्हणजे 30,000 रुपये गाठीवर आले, तर यावर्षी 30,000 4,500 45-50 हजार कोटीचा कापूस झालेला आहे, 50,000 कोटीचा कापूस। 40-50 हजार कोटी कमी आलेत ना ग्रामीण भागामध्ये, फक्त कापूस उत्पादकांचे। सोयाबीनची गोष्ट वेगळी, डाळींची गोष्ट वेगळी, कसं काय मग उत्पन्न दुप्पट होणार मला समजत नाही आहे। आमच्या महिलांकरता सांगितलं गेलं महिला सशक्तीकरण, चांगली गोष्ट आहे, पण काय सांगितलं आहे तर अंगणवाडीच्या सेविकांचे पगार वाढवले नाही, त्यांनी अंगणवाडीच्यांना त्या आयुष्यमान भारतमध्ये फक्त त्यांच्या मेडिकल ट्रीटमेंट करता त्यांना त्याच्यामध्ये समावेश करून घेतलेला आहे। पण आमच्या ग्रामीण भागातल्या महिलांना नारी शक्ती म्हणता तुम्ही, समानता म्हणता तुम्ही, सबका साथ सबका विकास म्हणता। कालच्याच पार्लमेंटच्या भाषणामध्ये आमच्या महामहिम राष्ट्रपतीजी यांनी असं म्हटलं की माझ्या सरकारने 12 आठवड्याची प्रेग्नन्सीची जी सुट्टी होती संघटित कामगार महिलांना,
ती आम्ही 26 आठवड्याची केली. त्याच्यामुळे लाखो महिलांचा फायदा झाला. चांगली गोष्ट, आम्ही स्वागत करतो. मग हाच न्याय महिला सशक्तीकरणाचा आमच्या ग्रामीण भागातल्या असंघटित शेतमजूर महिलांना, असंघटित शेतमजूर महिलांच्या बरोबर काम करणाऱ्या माटी गोत्याच्या शहरातल्या त्या महिलांना, त्या आमच्या मायमाऊलीला का नाही? त्यांनासुद्धा 26 आठवड्याची जर पगारी सुट्टी गर्भधारणाच्या त्याच्यात दिली असती, बाळंतपणाची, आणि मनरेगाची जी मजुरी आहे त्याचे 26 आठवड्याचे पैसे जनधन खात्यात जर जमा केले असते तर आम्ही असं म्हटलं असतं की बा रामराज्य आलं म्हणून. पण मला काही समजत नाही की मला अजून एक गोष्टीचा आश्चर्य झाला की या बजेटमध्ये 3 तलाकचा उल्लेख आहे. तो कशाकरता केला आहे समजत नाही आहे. शेतमजुरांची मजुरी या 10 वर्षात किती वाढवली याचं उत्तर नाही आहे. म्हणून मला असं वाटतं आहे की हे बजेट संपूर्णपणे निराश करणार आहे. आणि मी जर असं म्हटलं लहान तोंडी मोठा घास होईल, पण या 4 विधानसभेच्या निवडणुकीच्या यशानंतर आणि राम जन्मभूमीच्या प्राणप्रतिष्ठेनंतर असा विश्वास निर्माण झालेला आहे या सरकारला की आता काही द्यायची गरज नाही आहे, आम्ही याच्या भरोशावर निवडणुका जिंकू शकतो. पण मला असं वाटतं आहे की तरुणांना नोकऱ्या नाही आहेत, शेतीत तरुण पिढी राहायला तयार नाही आहे. आणि अशा पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेब एक नवीन शब्द देतात. जो या बजेटमध्ये एक नवीन शब्द आलेला आहे तो आहे ज्ञान. ते आता असं म्हणतात ज्ञान म्हणजे काय, तर जी म्हणजे गरीब, वाय म्हणजे युवक, ए म्हणजे अन्नदाता आणि एन म्हणजे नारी शक्ती. आम्ही या 4 लोकांकरता काम करतो आहे. बहुजन समाजाच्या बद्दल बोलताना त्याने असं म्हटलं होतं की या देशात 4च जाती आहेत. नंतर म्हटलं तर फक्त गरीब जात आहे. मी तुमच्या माध्यमातून प्रश्न विचारतो नरेंद्र मोदी साहेबांना आणि त्यांच्या सरकारला की ठीक आहे, तुम्हाला गरिबांचं कल्याण करायचं आहे ना, मग 80 कोटी लोकांना फुकट धान्य देऊन तर कल्याण होणार नाही ना. तुम्ही स्वतः कबूल करता की 25 कोटी लोकांना आम्ही गरिबी रेषेच्या बाहेर काढलं. पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की 10 वर्षात शेतमजुरांची मजुरी किती वाढवली, आमच्या या मजूर भावा बहिणीची मजुरी किती वाढवली, ती मजुरी हिशेबात घेऊन कृषी मूल्य आयोगाला तुम्ही भाव ठरवायला सांगितलं का, आणि ते भाव बाजारात मिळतील याची व्यवस्था केली का? जर हे करणार नसाल तर आम्हाला काय मिळणार आहे हे समजत नाही आहे. आणि म्हणून मी विनंती करतो की राम भरोसे ग्रामीण माणसाला सोडू नका. नक्कीच, राम भरोसे ग्रामीण माणसाला सोडू नका. बजेटमध्ये शेतकऱ्यांना काहीही मिळालेलं नाही असं चक्क विजय जावंदे यांनी स्पष्ट केलं आहे. कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.